नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. पहा, या अगोदर जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. या चॅनलवर इयत्ता 7वी नवीन स्कॉलरशिप सिलेबस नुसार 1 ते 6 गणिताचे पहिले 1 ते 6 धडे पूर्ण स्वाध्याय अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आज आपण 7व्या धड्याला सुरुवात करत आहोत. धड्याचं नाव लसावी आणि मसावी. त्यामध्ये स्वाध्याय 7 आपण आज पाहणार आहोत. ओके, चला वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे 57, 75, 102 या संख्येचा आपल्याला मसावी विचारलाय. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक याचा असा अर्थ असतो, लक्षात घ्या. आता मसावी म्हणजे या तिन्ही संख्येला भाग जाणारे या ठिकाणी आपल्याला जे सामायिक अवयव असतात ते शोधायचे असतात. तर पहा, मसावी काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत या ठिकाणी मी सांगणार आहे. तर पहा, या ठिकाणी 57, 75 आणि 102 या ठिकाणी लिहायचे. लिहिल्याच्या नंतर या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या शोधायची. तर यासाठी आपल्याला पाठ असणं गरजेचे आहे. कसोट्या पाठ असतील तर आपल्याला समजल. ओके, तर तिन्ही संख्येला भाग जाणारी 3 ही संख्या आहे. जर आपण 3 ने भाग दिला तर 3 1 3 होईल, 2 उरतील, 3 9 27. परत 3 2 6 होईल, 3 5 15 होईल. ओके, परत 3 3 9 होईल, 1 होईल, 3 4 12. तर लक्षात घ्या, आता 19, 25 आणि 24 या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या या ठिकाणी आपल्याला नाहीये. म्हणजेच तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या फक्त किती आहे? 3. म्हणजेच या संख्येचा मसावी किती आलेला आहे? तर तो आलेला आहे 3. किती आलेला आहे? 3. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये 161/69 हा अपूर्णांक त्याच्या संक्षिप्त रूपात लिहा. म्हणजे याला अति संक्षिप्त रूप करायचंय. 161/69 त्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला लक्षात आली पाहिजे. यासाठी आपल्याला पाढेपाठ असणं आणि कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. तर पहा, या दोन्ही संख्या येतात 23च्या पाड्यात. त्या संख्येला आपण असं लिहू शकतो, 23 गुणिले 7 छेदात 23 गुणिले 3. ओके, तर 23 7 161, 23 3 69. हे 23 कट झाले. त्याचं उत्तर आलं 7/3. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 3 पाहूया. पहा, काय दिलंय 377. या संख्येचे मूळ अवयव आपल्याला कोणते आहेत ते विचारले आहे. लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर की दिलेल्या संख्या हे जे गुणाकाराच्या स्वरूपात दिले आणि सर्वच ऑप्शन जर आपण विचार केला तर मूळ संख्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर आता या दोन संख्याचा जर गुणाकार केला तर 377 येतो का? याच्यासाठी एकक स्थानी इथं किती आहेत? 3 आणि ते किती आहेत? 9. म्हणजे एकक स्थानच्या संख्येने जर 9 ने ह्याला गुणलं, 9 त्रिक 27. 9 त्रिक किती? 27. ओके, म्हणजे एकक स्थानी किती येऊ शकतात? उत्तराच्या 7. इथं पण एकक स्थानी 7 आलेत, पण आपण पुढील ऑप्शन देखील चेक करायचं. 3 त्रिक 9. तर इथं काय येणार आहे? 3 त्रिक 9. एकक स्थानी काय येणार? 9. इथं 9 आहेत का? नाही, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. पहा, 3 1 3. एकक स्थानी किती येणार आहेत? 3 आहेत का? नाही, कॅन्सल. 9 1 9. एकक स्थानी 9 येणार, कॅन्सल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके, तुम्ही या दोघांचा गुणाकार करून पाहायचा. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 यामध्ये विचारलं आपल्याला 18 36 27 या संख्येचा आपल्याला लसावी काढायचा आहे. काय काढायचा आहे? लसावी. पहिल्या गणितामध्ये आपण मसावी काढला होता, या गणितात आपल्याला लसावी पाहायचा आहे. तर काय करायचं? संख्या लिहून घ्यायच्या 18 36 27. ओके, त्यानंतर या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कुठली आहे? तर पहा, 3 ने जातो, 9 ने पण देऊ शकतो आपण. 9 2 18, 9 4 36, 9 3 27. ओके, आता 2 4 आणि 3 या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे का? नाहीये. म्हणजे या संख्याचा मसावी किती आलेला आपला? मसावी बरोबर 9 आला. पण आपल्याला विचारलंय काय? लसावी. ओके, तर आता मसावी म्हणजे काय असतो? सामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे फक्त या संख्येने तिन्हीला भाग गेला पाहिजे. इथं जातो का? नाही, म्हणजे 9 काय आला? मसावी. लसावी पाहूया. आता यामध्ये या दोघांना भाग जाणारी संख्या 2 आहे. म्हणजे 2 बे 1 बे 2 4 3 ला 3.
शेवटी 1 येईपर्यंत आपण करत राहायचं. आता परत 2 ने देऊया. 1 ला 1, बे 1 बे, 3 ला 3. आता कितने भाग देणार? 3 ने. 3 3 1 3. ओके. आता लसावी काय काढायचं आपल्याला? लसावी. लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव. सामायिक अवयव कोण आहे? फक्त 9 आहे. म्हणजे सामायिक अवयव गुणिले हे उरलेले असामायिक अवयव यांचा काय असतो? गुणाकार. तर 2 गुणिले 2 गुणिले 3. ओके. चला 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36 आणि 36 गुणिले 3 म्हणजे 36 गुणिले 3 5 साहित्रिक 18 होईल. हातचा येईल 3 3 9 ने 10. तर किती आलेला आहे लसावी? 108. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके. तर पहा लसावी आणि बसावी खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी कुठल्या संख्येने भाग जातो हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय पाठ करायच्यात आपल्याला? कसोट्या. ओके. कसोट्या पाठ करा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 5. पहा एका दुकानात वेगवेगळ्या वजनाच्या एकाच प्रकारच्या जामच्या काय आहेत? बाटल्या विक्रीसाठी आहेत. पहा या ठिकाणी 450 ग्रॅमची बॉटल आपल्याला 96 रुपयाला मिळते. त्यानंतर 600 ग्रॅमची बॉटल आपल्याला 124 रुपयाला मिळते. 150 ग्रॅमची बॉटल आपल्याला 34 रुपयाला मिळते व 300 ग्रॅमची बॉटल आपल्याला 66 रुपयाला आहे. तर कोणती बॉटल खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? म्हणजे जास्त फायदेशीर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारले. म्हणजे फायदा कशात होईल? ते या गणिताला सोप्या पद्धतीने करायचं. प्रति ग्रॅमची किंमत काढायची. काय करायची? प्रति ग्रॅम ची आपल्याला किंमत काढायची. ओके. तर कशी काढायची ते एक वेळेस सांगतो तुम्हाला. आता 96 भागिले किती करायचं? 96 भागिले 450 याचं उत्तर काढायचं. त्यानंतर याला तर दशांशामध्ये उत्तर येणार आहे. दुसरी स्टेप काय करणार आपण? यामध्ये 96 झालं. त्यानंतर 600 ग्रॅम कितीला आहे? 124 ला आहे. म्हणजे 124 छेद 600 याची किंमत काढायची. नंतर 150 ग्रॅम 34 रुपयाला आहे. म्हणजे या ठिकाणी 34 भागिले 150 करावं लागेल. ओके. इथं लिहूया 34 भागिले 150 करूया. याची किंमत काढायची. आणि नंतर सर्वात शेवटी 300 ग्रॅम 66 रुपयाला म्हणजेच 66 भागिले 300 म्हणजे यांचं जर आपण उत्तर काढलं दशांशामध्ये तर ती प्रति ग्रॅमची किंमत येणार आहे. तेवढ्या ग्रॅमची. ओके. आणि या सर्व क्रिया या ठिकाणी आपल्याला सोडवायच्या. तुम्ही हे प्रॉपर या ठिकाणी भागाकार करून पहा या ठिकाणी. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर सांगतो डायरेक्ट. ओके. तर बघा 34 छेद 150 याला जर आपण भाग दिला तर याला अतिसंक्षिप्त रूप दिल्या इथं होईल 17, इथं होईल 75. जर याला डायरेक्ट आपण भाग देऊन घेतला तर 0. या ठिकाणी 2267 असं उत्तर या ठिकाणी येणार आहे. 124 छेद 600 उत्तर येणार आहे 0.2067. त्यानंतर या ठिकाणी 96 छेद 450 याचं उत्तर येणार आहे 0.2133. ओके. आणि 66 छेद 30 याचं उत्तर येणार 0.22. तर पहा हे आपले उत्तर आलेत. ओके. हे उत्तर आलेले. तर या ठिकाणी सर्वात योग्य आपल्याला या ठिकाणी जास्त फायदेशीर कोणतं ठरणार आहे? तर पहा सर्वात स्वस्त कोण आहे? तर हे आहे पहा म्हणजे 600 ग्रॅम. पहा सर्वात पॉइंटच्या नंतर इथं 2 आहे. सर्वांकडे 2 आहेत. पॉइंटच्या नंतर इथं 2 आहेत. इथे 1 आहे पण इथं 0 आहे म्हणजे ही 0 असणारी लहान असते. ओके. तर हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित भागाकार करून तुम्ही हे पाहू शकता. ओके. या स्वाध्यायामध्ये जास्त गणित आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित काटाकाटी करून दाखवलेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करून सोडू शकता. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6 पाहूया. हा 6 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12 व 14 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळेस बाकी किती उरते? 5. तर अशी लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची. पहा लक्षात घ्या कधीही
अशा गणितामध्ये लहानात लहान शब्द आल्यावर काय काढायचा असतो, तर लसावी काढायचा असतो. हे लक्षात घ्यायचं कधी पण. आता आपण काढणार आहोत 8, 10, 12 आणि 14 यांचा लसावी. ओके, लसावी काढण्यासाठी तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 2 आहे. बेचोक 8, बेपंचे 10, बेसकोम 12, बेसाती 14. ओके, इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या. चला परत सर्व संख्येला भाग जाणार नाही, पण 4 ला आणि 6 ला भाग जातो 2 ने, म्हणजे 2 ने लिहूया. बे दोन्ही 4, 5 ला 5 लिहूया, बेत्रिक 6 लिहूया, 7 ला 7 लिहून घेऊया. ओके, आता परत 2 संख्येला कुठल्या तरी भाग जाणारी संख्या आहे का, नाही. मग एकदा 2 ने भाग द्यायचा, एकदा 5 ने द्यायचा, एकदा 3 ने द्यायचा आणि एकदा 7 ने द्यायचा. शेवटी आपल्याला काय आणायचं आहे, 1. तर आपण असंही करू शकतो किंवा डायरेक्ट हे गुणाकारामध्ये लिहिले तरी जमते. ओके, एकदा 2 ने लिहूया. बे 1, बे 5 ला 5, 3 ला 3, 7 ला 7. पुन्हा कितने द्यायचा, 5 ने. 1, 5 1 5, 3 ला 3, 7 ला 7. आता परत कितने द्यायचा, एकदा. आता देऊया आपण 3 ने एकदा, 1 1 3 1 3, 7 ला 7. आणि परत किती द्यायचा, 7 ने एकदा. सर्वांचा 1 1 आणायचा. लक्षात आलं. आता लसावी म्हणजे काय तुम्हाला या अगोदरही मी सांगितलेलं आहे. सामायिक अवयव कोण आहे, सामायिक अवयव फक्त या ठिकाणी, तर सामायिक अवयव आहेत हा 2 आणि असामायिक अवयव म्हणजे उरलेले सर्व या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपात आपण मांडायचे. ओके, 3 आणि 7 मांडल्याच्या नंतर सर्वांचा घेऊ गुणाकार करू. पहा, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 पंचे 40 होईल इथं. ओके, गुणिले 7 त्रिक 21. तर पहा 21 गुणिले 4 जर केलं, 21 चौक 84, शून्याला 0. किती उत्तर आलं आपलं, 840. तर पहा या संख्येने भागले असता प्रत्येक वेळेस बाकी किती उरायली, 5. म्हणजेच आपलं उत्तर किती लिहिलंय, 840. त्याच्यामध्ये बाकी 5 उरते, याचा अर्थ याच्यात 5 ऍड करायचे, म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं, 845. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पहा या ठिकाणी लसावी मसावी धडा खूप सोपा आहे, फक्त तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घेऊन भाग द्यायचा आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. 7 नंबरचा प्रश्न. श्रेयश, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणावरून एका वेळी पळण्यासाठी सुरुवात करतात. अनुक्रमे 12, 15, 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. जर ते तिघेही कमीत कमी, पहा इथं कमीत कमी नाव आलंय, म्हणजे काय काढायचं तुमच्या लक्षात आलं, लसावी. काय आलं, लसावी. ओके, तर किती वेळेनंतर सुरुवातीच्या ठिकाणी त्या एकाच वेळी येतील. समजा आता हे मैदान आहे, सुरुवातीला श्रेया इथून जर पळाली तर असा गोल राऊंड करून इथं परत येण्यासाठी तिला 12 मिनिटं लागतात. किती लागतात, 12. शलाकाला तेच 15 मिनिटं लागतात आणि स्नेहलला 18 मिनिटं लागतात. ओके, तर कमीत कमी वेळेनंतर सुरुवातीच्या ठिकाणी एकाच वेळी येतील असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर यांचा काढायचा लसावी, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाणार आहे. तर लसावी कशाच काढायचं लक्षात आलं तुम्हाला आता, 12, 15 आणि 18चा. तर लक्ष द्या, इथं लिहूया 12, 15 आणि 18. चला 2 ने भाग जातो, नाही 3 ने जातो, 3 ने. चला 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18. इथपर्यंत लक्षात आलं. आता तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे का, नाही. म्हणजे लसावी मसावी किती आला आपला, 3. कारण आपल्याला काढायचा काय, लसावी. म्हणजे 2 संख्येला भाग जातो 2 ने. तर बे दोन्ही 4, 5 ला 5, बेत्रिक 6. इथपर्यंत लक्षात आलं. आता 2, 5 आणि 3 या कुठल्याच संख्येला सारख्या संख्या नाहीत, म्हणजे 2 ला आणि 5 ला सारख्या संख्येने भाग जात नाही, किंवा 3 ला 5 ला जात नाही. म्हणजे एकदा 2 चा भाग द्यायचा, एकदा 5 चा द्यायचा, एकदा 3 चा, म्हणजे निघणार आहे आपला लसावी. ठीक आहे, सर्वात शेवटी 1 आणायचा. तर लसावी काय निघला मग आपला, 3 गुणिले 2 आणि हे सर्व गुणाकारात टाकून देऊया आपण, म्हणजेच 2 गुणिले 5 गुणिले 3 हे सर्व गुणाकारात मांडले आपण. तर हे तुम्ही असं 2 ने भाग देऊन बे 1 बे, 5 ला 5, 3 ला 3 असं लिहू शकता खाली. पुन्हा 5 चा भाग 1 1 1 आणायचा फक्त शेवटी आपल्याला. ओके, चला 3 ने भाग देऊया, म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. कडीचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय असतो, लसावी. चला 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 पंचे 60 आणि 60 गुणिले 3 180. तर त्या पुन्हा परत 180 मिनिटांनी सुरुवातीच्या ठिकाणी एकाच वेळी
येतील तर 180 मिनिट म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात येते ना? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8. पहा दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलाय आणि त्यांचा मसावी दिलाय, आपल्याला लसावी काढायचा आहे. ओके, लसावी माहित नाही, आपण एक्स घेऊया. किती घेऊया? एक्स. चला तर आता असं जर गणित आलं तर आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं. कुठलं? तर सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, हे सूत्र लक्षात ठेवायचं आणि या किमती याच्यात ठेवायच्या. आता गुणाकार किती आहे? 765 बरोबर लसावी किती आहे आपण माहित नाही म्हणून एक्स घेऊया. मसावी किती आहे? 3. आता हे 3 आणि एक्स मध्ये गुणाकार आहे, गुणाकाराची संख्या इकडे भागाकारात जाईल म्हणजे एक्स बरोबर 765 भागिले 3. 3 1 3, 3 2 6, उरला एक 3 5 15, परत एक उरला 3 5 15. ओके, तर 255 हा काय आलेला आपला एक्स, आणि एक्स म्हणजे काय आहे तो लसावी. तर आपल्याला लसावी आलेला आहे 255 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. लक्षात येते का? तर हे तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने काठाकाठी जमली पाहिजे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9 पाहूया. पहा, विनाजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 आणि 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहणार नाही. तर तिच्याजवळ कमीत कमी, पहा आता कमीत कमी शब्द आलाय, किती मणी आहेत? ओके, तर या अगोदर तुम्हाला बऱ्याच गणितामध्ये मी सांगितले कमीत कमी शब्द आल्यावर काय करायचं, जास्तीत जास्त शब्द आल्यावर काय करायचं. ओके, तर लक्षात घ्या. आता हा प्रश्न सोडवताना 16, 24 आणि 40 यांचा काय करायचा? लसावी काढायचा. 16, 24 आणि 40 मांडले. या ठिकाणी तिन्ही संख्येला भाग जाणारी आपल्याला संख्या लक्षात आली. 2 आहे, 4 ने जातो, 4 ने घेऊया. 4 चौक 16, 4 सक 24 आणि 4 दाई 40. ओके, आता परत या भाग जाणारी संख्या किती? 2. 2 2 4, 2 3 6, 2 5 10. आता पहा तिन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे एकदा 2 ने भाग द्यायचा म्हणजे शेवटी एक एक आला पाहिजे, किंवा मग डायरेक्ट हे गुणाकारात मांडले तरी चालतात. ओके, समजण्यासाठी आपल्याला एकदा 3 ने भाग द्यायचा आणि एकदा कितीने देणार? शेवटी 5. ठीक आहे, आलं एक एक. आता यांचा लसावी बरोबर हे जे आलेले त्या साईडला सर्व अंक यांचा करायचा गुणाकार. ओके, चला 4 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. लक्षात आलं इथपर्यंत? चला म्हणा 4 2 8, 8 2 16 आणि 5 3 15. 16 गुणिले 15, हा 15 सखी या ठिकाणी 90 होईल. 15 1 15 आणि हे 9 24. म्हणजे या ठिकाणी लसावी किती आलाय? 240. मग कमीत कमी किती मणी असतील? तर 240 मणी या ठिकाणी असणार आहेत. ओके, लक्षात येते का? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 10. एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकात सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद 120 सेकंद हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केले तेव्हा ते तिन्ही सिग्नल, पहा या ठिकाणी 3 सिग्नल आहेत आणि या ठिकाणी किमती ज्या आहेत तर ते दर 60 सेकंद 120 सेकंद आणि 24 सेकंद लिहायचं राहिलं इथं. 24 सेकंद ओके सेकंद हिरवे होतात. तर सकाळी ते 8 वाजता हिरवे सिग्नल चालू केले तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने ते तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील असं विचारलंय. तर पहा सिग्नल
24 सेकंद, 60 सेकंद, 120 सेकंदाने हिरवे होतात, म्हणजे सर्वांचा वेगवेगळा टायमिंग आहे. तर पहा, असं जर गणित परीक्षेत आलं सिग्नलचं किंवा मग घड्याळाच्या टोलचं, तर अशा वेळेस जे वेळ दिलेला असतो त्यांचा काढायचा लसावी. आता हे 24, 60 आणि 120 सेकंदाचा आपण लसावी काढायचा आहे. तर लक्षात घ्या, इथं लिहूया आपण 24, 60 आणि 120 यांचा काढून घेऊया लसावी. हे सर्व काय आहेत, सेकंद आहेत, हे लक्षात घ्यायचं आपण, सेकंद. तर पहा, तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 12 आहे. 12 दोन्ही 24, 12 पंचे 60, 12 120. इथपर्यंत लक्षात आलं. आता परत या दोन संख्येला भाग जातो, म्हणजे 5 ने लिहूया, म्हणजे 2 ला 2 लिहूया, 5 1 5, 5 दोन्ही 10 आणि परत 2 ने भाग देऊया, 2 1 2, 1 ला 1, 2 1 2. ओके, या कडीच्यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो, ते सर्वांना माहिती आहे. तर लसावी बरोबर किती आला आपला, लसावी बरोबर 12 गुणिले 5 गुणिले 2 म्हणा, 12 पंचे 60, 60 दोन्ही 120. म्हणजे परत ते किती वेळेनंतर एकत्र हिरवे होतील, तर 120 सेकंदानंतर. ओके, तर आपल्याला आता सेकंद हे जे आहे त्याला मिनिटात जर केलं तर ते 2 मिनिट होतात. 120 सेकंद म्हणजे किती मिनिट, तर ते होतात 2 मिनिट. 2 मिनिट. ओके, तर 2 मिनिट होतात. तर सुरुवातीला ते सकाळी किती वाजता हिरवे झालते, तर सकाळी ते झालते पहा या ठिकाणी 8 वाजता. किती वाजता, 8 वाजता. तर परत कितीला, 2 मिनिटांनी नंतर होणार आहेत, म्हणजेच 8 वाजून 2 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, गणित समजून घ्या. या ठिकाणी अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला घड्याळाचा येऊ शकतो, टोलचा, किंवा मग हा सिग्नलचा आलेला आहे, इंडिकेटरचा येऊ शकतो यावर. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न काय 11वा समजून घ्या आधी. तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्राम आणि इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्राम तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या, पहा इथं जास्तीत जास्त शब्द आलाय, म्हणजे काय काढायचा असतो जास्तीत जास्त, म्हणजे तर मसावी. लक्षात ठेवायचं, काय काढायचा, मसावी. मसावी. ओके, वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत, तर बासमती तांदळाच्या बियाण्याच्या किती पिशव्या तयार होतील, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर लक्षात घ्या, आता जास्तीत जास्त नाव आले, आपण काय करून घेऊया, त्यांचा मसावी काढून घेऊया. तर मसावी कशाचा काढायचा, 2610 आणि या ठिकाणी 1980 या दोघांचा. ओके, त्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची. तर पहा, कसोटी पाठ असेल तर लक्षात येईल, एकक स्थानी 0 म्हणजे याला 10 ने कम्प्लीट भाग जातो, म्हणजे संख्या काय राहिली इथं, 261 राहील. 10 ने भाग दिला, इथं राहील 198. परत दोघायला भाग जाणारी संख्या 9 आहे. 9 1 9, 9 2 18, या ठिकाणी 9 2 18 होईल. या ठिकाणी किती उरतील, 8, 9 9 81. परत 9 2 18, 9 2 18. आता परत या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे का, नाहीये. आणि मसावी म्हणजे फक्त इथं जी आपण संख्या घेतोय त्या संख्येने इकडच्या सर्वांना भाग गेला पाहिजे, याचा असा अर्थ असतो. म्हणजे मसावी म्हणजेच सामायिक अवयवांचा गुणाकार असतो, म्हणजे तो सामायिक अवयव असतो. काय राहिलं, 10 गुणिले 9 90. ओके, किलोग्रॅम. तर 90 किलोग्रॅम जास्तीत जास्त या ठिकाणी जे असणार आहे. तर आपल्याला काय विचारलंय, तर बासमती तांदळाच्या बियाण्याच्या किती पिशव्या तयार होतील. आता बासमतीचं काय आहे या ठिकाणी, बासमती ते आहे 2610. ओके, मग बासमती पिशव्या इथं लिहिणार आहोत आपण. काय लिहिणार, बासमती पिशव्या, बासमती पिशव्या, बासमती पिशव्या बरोबर किती आहेत, 2610. तर 90 ग्रॅम आहे, म्हणून याला 90 ने भाग द्यायचा. 0 0 काय झाला आपला या ठिकाणी कट. 9चा पाडा येतो, 9 1 9, 9 दोन्ही या ठिकाणी 18 होईल, इथं होतील 8, 9 9 81. म्हणजेच काय होणार आहे, किती पिशव्या तयार होणार आहेत, तर 29 पिशव्या या ठिकाणी तयार होतील. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 12 आहे. ते इथं आहे 8 मीटर आणि 12 मीटर. किती, 8 मीटर आणि
12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त काय नावाला येते आता जास्तीत जास्त किती घ्यावी लागेल. आता जास्तीत जास्त आल्यावर काय काढायचा असतो मसावी. तुम्हाला हे लक्षातच ठेवायचंय कारण जास्त ह्या नावावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर आता काय करणार आपण 8 आणि 12 यांचा काय करणार मसावी काढणार. दोघाला भाग जाणारी संख्या 4 4 2 8 4 3 12 परत या दोघाला जातो का नाही म्हणजे मसावी किती आला आपला मसावी आला 4. ओके म्हणजे या ठिकाणी प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी असणार आहे 4 मीटर. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात येते ना. तर असं खूप सोपा धडा आहे फक्त थोडंसं लक्ष देऊन स्पष्टीकरण लक्षात घ्या. व्हिडिओ समजत नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा त्याची उत्तरही लिहून घ्या म्हणजे पुन्हा तुम्हाला परत व्हिडिओ पाहण्याची वेळ येणार नाही. चला आता प्रश्न क्रमांक 12 झालेला आहे आपला. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 13. आता पहा या ठिकाणी स्टार दिलेला आहे या संख्येत आणि त्याला 72 निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल. तर लक्षात घ्या 72 ने भाग जातो याचाच अर्थ 8 9 72 म्हणजे ज्या संख्येला 8 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 72 ने भाग जातो असं आपण म्हणू शकतो. तर आता आपल्याला काय करायचं असते सर्व पर्याय या ठिकाणी एक एक चेक करायचा. आधी मी तुम्हाला 4 ठेवून पाहतो. एक ऑप्शन मी ठेवून तुम्हाला सांगतो कसं करायचं. तर आता 4 ठेवू आपण अगोदर काय संख्या होईल ही अशी होईल. त्याला अगोदर कितीने भाग द्यायचा 8 ने. तर पहा 8 1 8 त्यानंतर 8 7 56 ओके. त्यानंतर 8 8 64 भाग जात नाही शून्याचा 8 45 8 2 16 म्हणजे 8 ने गेला. आता या संख्येला 9 ने भाग जर दिला तर या ठिकाणी 72 ने भाग जातो. पहा 9 1 9 9 2 18 9 9 25 25 9 54 54 गेल्याच्या नंतर याच्यातून किती उरले 8 9 9 81 किती उरले 3 त्यानंतर 34 झाले 9 त्रिक 27 किती 7 उरले बरोबर आहे. त्यानंतर झाले 71 9 7 63 त्यानंतर किती उरले 63 8 86 भाग जात नाही 9 9 81 5 बाकी उरते म्हणजे ऑप्शन 1 तर आपलं येणार नाही. असं आपल्याला एक एक ऑप्शन या ठिकाणी ठेवून पाहायचं आहे तरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर या बघा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय तुम्ही एक एक ऑप्शन नंतर ठेवून पहा भाग जातो. आता आपण 8 ठेवून पाहतो कारण हे 8 उत्तर येते. तर कसं येते पहा आता तिथं जर आपण 8 ठेवले स्टारच्या जागी किती 8 तर 8 ने जर भाग दिला तर कसा जातो पहा 8 1 8 8 7 56 ओके 6 उरले 8 8 64 परत 8 1 8 8 2 16 गेला पूर्ण भाग 8 ने. आता 9 ने जातो का पहा तर इथं 9 ठेवूया बरोबर आहे. 9 1 9 9 7 54 6 8 उरले 9 9 81 4 उरले 9 5 45 3 उरले 9 त्रिक 27 ओके 9 9 नाही 9 दोन्ही 9 दोन्ही 18 परत एकदा भाग देऊ आपण 9 1 9 9 सखी 54 बरोबर आहे. 54 ते 6 2 8 उरले 9 9 81 होतील 3 उरतात या ठिकाणी ओके झाले 9 2 18 9 त्रिक 27 9 चौक 36 4चा भाग बसेल तर 36 गेले 37 38 2 उरले 21 राहिले परत 9 2 18 21 मध्ये 18 गेले 3 उरले आणि 9 चौक 36 पहा 9 ने देखील या ठिकाणी भाग जातो. म्हणजे आपण एक एक ऑप्शन आपल्याला चेक करायचा असतो. मी सर्व ऑप्शन का चेक केलं नाही कारण आपल्याला खूप वेळ लागेल त्यामुळे मी तुम्हाला एक पहिलं 4 1 ठेवून पाहिला आणि 8 हा कसा भाग जातो हे एक दाखवलं. बाकी हे 2 ऑप्शन तुम्ही ठेवून या ठिकाणी काटाकाटी करून पाहू शकता. ओके तर या प्रश्नाचं काय उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3 हे 8 म्हणजे सॉरी 3 ऑप्शन 8 उत्तर. तर स्टारच्या जागी 8 हा अंक ठेवला तर 72 ने या संख्येला भाग जाईल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया.
चला प्रश्न क्रमांक 14 पहा, ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा दोन संख्या कोणत्या असं विचारले आपल्याला. तर पहा, आपण या अगोदर असं गणित पाहिलं होतं. तर इथं काय, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी असं आपलं सूत्र असते. त्या ठिकाणी पहा, लसावी 144 आहे, मसावी 4 आहे. या दोन्ही संख्या माहिती नाहीत. या दोन संख्याचा जर गुणाकार केला तर 576 आला. ओके, तर 576 ला आपण या ठिकाणी जर मांडून घेतलं, कशा पद्धतीने याचे अवयव जर पाडून घेतले 576 चे, तर आपल्याला त्या दोन संख्या मिळून जातात. 576 चे अवयव तुम्हाला उभ्या पद्धतीने सांगतो कसे पाडायचे. ओके, तर लक्षात घ्या, याला 2 ने भाग दिला, बे दोन्ही 4, 1 उरला, बे आठी 16, बे आठी 16. ओके, परत 2 ने भाग द्या, बे 1 बे, बे चौक 8, बे चौक 8. परत 2 ने भाग द्या, इथं 72 राहतील. ओके, परत 2 ने भाग जर दिला तर परत 72 4 दे 36 होतील. परत 2 ने भाग दिला तर 18 होतील. लक्षात येते, 2 ने भाग दिला 18 ला तर किती होतील, ते 4 दे 9 होतील, आणि 9 1 9. तर लक्षात घ्या, आता हे झाले अवयव. आता एक संख्या 9च्या पाड्यातली असणार आहे. ओके, तर 9च्या पाड्यातली संख्या 9 2 18, 9 3 27, 9 4 36. हा ऑप्शन 3 1 आणि 2 मध्ये आहे, आणि इथं पण आहे 36. म्हणजे एक संख्या काय येणार आहे आपली, 36 येणार आहे. ओके, 36 हे तर कन्फर्म झालं आपलं. आता 9 ला किती निघून, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, म्हणजे हे 1 2 आणि हे 3, या तिघांचा जर गुणाकार केला तर 36 आला. आता उरलेले शिल्लक आहेत हे 2 2 2 2 4दा, म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. चला, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, दोन्ही 16, आणि एक संख्या किती असणार आहे, 16, आणि एक असणार आहे 36. 16 36 असा असणारा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते. आपण या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने काढू शकतो. ओके, लक्षात आलंय. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 15 ती 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी एक उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती. लहानात लहान नाव आल्यावर काय काढायचा असतो, लसावी. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे, लहानात लहान, मोठ्यात मोठे, जास्तीत जास्त. ओके, तर आपण याला मांडून घेऊया. कसं, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ह्या संख्या आहेत, यांचा काढायचा आहे लसावी. ओके, तर अगोदर सर्व संख्येला भाग जातो. ती संख्या आपल्याला माहित नाही, पण 2 ने बे 1 बे, 3 ला 3, बे दोन्ही 4, 5 ला 5, बे त्रिक 6, 7 ला 7, बे चौक 8, 9 ला 9, बे पंचे 10. इथपर्यंत लक्षात आलं. आता परत कितीने भाग देणार आपण, 3 ने देऊया. 1 ला 1, 3 1 3 1 3, 2 ला 2, 5 ला 5, 3 1 3, 7 ला 7, 4 ला 4, 3 त्रिक 9 आणि 5 ला 5. ओके, आता परत जर 5 ने भाग दिला तर 1 ला 1, 1 ला 1, 2 ला 2, 5 1 5, 1 ला 1, 7 ला 7. ओके, त्यानंतर 4 ला 4, 3 ला 3, 5 1 5. आता काय राहिले इथे शिल्लक, 2 7 4. आता 2 आणि 4 इथं 2 ने भाग देऊ. 1 ला 1, 1 ला 1 बे 1 बे, 1 1 7, बे दोन्ही 4, 3 ला 3, 1 ला 1. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. पुढं आता इथं 7 2 3, एकदा हे शिल्लक राहिलेत, बरोबर आहे. तर आपण ह्याला 1 येईपर्यंत भाग देऊ शकतो. एकदा 7 ने द्यायचा, एकदा 2 ने द्यायचा, आणि एकदा किती ने द्यायचा, 3 ने द्यायचा. म्हणजे सर्वांचं उत्तर किती येते, 1 येते. हे आपण या अगोदर पाहिले. आता हे जे कडीला आलेली या सर्वांचा काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा. लक्षात घ्या. आता कसा गुणाकार करणार आपण, तर हे गुणाकार करून घेऊया. 7 गुणिले 2 गुणिले 3, 7 गुणिले 2 गुणिले 3, हे शेवटचे घेतले 3. त्यानंतर 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2, 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2, या सर्वांचा गुणाकार करून 7 दोन्ही 14, 14 त्रिक 14 2 18, 14 त्रिक 42. किंवा मग 7 ला 7 इथं ठेवूया गुणाकाराचं चिन्ह. आता हे करूया, बे त्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 पंचे 60, 6 त्रिक 18, 180, 180 गुणिले 2 360. चला, 7 गुणिले 360 करू. शून्याला 0, 6 7 42, 4
7 त्रिक 21 आणि 4 25. हा 25/20 हे आला लसावी आपला. पण प्रत्येक वेळेस या ठिकाणी काय उरते बाकी? 1 उरते. म्हणजे या 25/20 मध्ये प्लस किती करायचं? 1. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? ऑप्शन क्रमांक 1. असं आपण याचं उत्तर काढू शकतो. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 16 नंबरचा प्रश्न पाहूया. पहा, समान रुंदी असलेल्या 2 आयताकार मैदानाची क्षेत्रफळे अनुक्रमे 1541 चौरस मीटर व 759 चौरस मीटर आहे. तर मैदानाची रुंदी किती असेल? पाहता, समान रुंदी आपल्याला विचारली. रुंदी कशी आहे? समान. आणि त्या मैदानाची आपल्याला क्षेत्रफळ दिलेली आहे. म्हणजे समजा हे आयताकृती मैदान आहे आणि हे एक आयताकृती मैदान आहे. ओके, तर याचं क्षेत्रफळ या ठिकाणी जर असेल 1541 चौरस मीटर आणि याचं जर असेल 759 चौरस मीटर, तर ही जी रुंदी आहे, याची जेवढी रुंदी आहे त्याची या आयताकृतीची तेवढीच रुंदी आहे, याचा असा अर्थ आहे. आणि आता आपल्याला जे क्षेत्रफळ दिलेलं आहे हे, तर या क्षेत्रफळाचा काढायचं आपल्याला या ठिकाणी मसावी. काय काढायचं आहे? मसावी. तर लक्षात घ्या, समान रुंदी काढायची आपल्याला. तर 1541 759. ओके, असं मांडून घेतल्याच्या नंतर यांचा मसावी काढून घेऊया. दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या, यासाठी आपल्याला कसोट्या पाठ पाहिजेत किंवा मग मूळ ज्या संख्या आहेत त्यांची पाडेपाठ पाहिजेत. म्हणजेच 17, 19, 23, 29 हे असे पाडेपाठ असणं गरजेचं आहे. तर पहा, या ठिकाणी इथं जर आपण 23 ने भाग दिला तर पहा 23 या ठिकाणी 154 तर पाड्यात नाहीत, पण 138 आहेत. म्हणजेच 23 ला 6 ने जर गुणलं त्या ठिकाणी 138 येतात. 6चा भाग बसला, त्याच्यामधून 38 जर काढले म्हणजे 154 वजा 138. तर पहा, या ठिकाणी 8, 6 या ठिकाणी राहील 1, 16 राहतील. 16 झाल्याच्या नंतर 16च्या समोर जर इथं 1 आला तर 161 होईल. बरोबर आहे. तर 23 7 161. ओके, परत 23 त्रिक 69 23 त्रिक 69. इथं 69 गेले, 6 होतील. परत 23 त्रिक 69. आता लक्षात घ्या, दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या नाहीये, म्हणजे मसावी किती आला आपला? 23. त्याचा अर्थ या मैदानाची रुंदी किती असणार आहे? 23. याची 23 असणार आहे, याची 23 असणार आहे. ओके, तर मसावी किती आला आपला? 23, म्हणून याचं उत्तर असणार आहे 23. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17. 17 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले, एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 1 उरते, अशी संख्या पुढीलपैकी कोणती? तर लक्षात घ्या, एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्ये, मग एक अंकी मूळ संख्या सर्व या ठिकाणी आपण लिहून घेऊया. तर एक अंकी मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत? तर त्या आहेत 2, 3, 5, 7. ओके, या मूळ संख्या आहेत. प्रत्येक वेळेस भागल्यावर बाकी किती उरणार आहे? 1. याचा अर्थ या संख्येचा आपल्याला काय काढायचा असतो? लसावी. या अगोदर आपण असे गणित पाहिलेले आहेत. आता पहा, या तिन्ही चारही संख्या कुठल्याच एकाच्या पाड्यात येत नाहीत. म्हणजे एकदा 2 ने भाग द्या म्हणजे इथं 2 1 2 होईल. एकदा 3 ने द्या म्हणजे इथं 3 1 3 होईल. ओके, एकदा कितीने द्या? 5 ने द्या आणि एकदा द्या 7 ने. हे आपल्याला असा लसावी आपण या अगोदर काढलेला आहे. ठीक आहे, तर इथं 7 ने. तर पहा, 1 1 1 उत्तर आलेलं इथं. आता हे जे साईडचे जे असतात यांचा करायचा असतो गुणाकार. 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. ओके, तर पहा या ठिकाणी 2 त्रिक 6, 6 पंचे 30 आणि 30 गुणिले 7. पहा, 7 त्रिक 21, शून्याला 0, 210. तर पहा, एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास तर उत्तर किती येते? 210. पण प्रत्येक वेळी बाकी किती उरते? 1. याचा अर्थ याच्यात 1 प्लस करा म्हणजेच उत्तर काय आलं आपलं? 211. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके,
चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 18 पहा. 18व्या प्रश्नामध्ये काय सांगितले बघून घेऊया. दोन संख्या 6x 7x असून त्यांचा मसावी 6 व लसावी 252 आहे, तर x ची आपल्याला किंमत विचारलेली किती आहे. तर या अगोदर असं गणित आपण पाहिलं होतं. तर काय आहे त्याचं सूत्र लक्षात आलंय तुमच्या. एक संख्या किंवा असं लिहूया आपण, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहिली संख्या कुठली घेऊया, तर ही घेऊया 6x गुणिले 7x बरोबर मसावी किती आहे 6 गुणिले 252. तर पाय गुणाकार न करत बसता जसे तसे लिहून घेऊया. 6 गुणिले 252 आणि साइन 42 x गुणिले x, या ठिकाणी x चा काय होईल वर्ग, म्हणजेच 42x वर्ग असं होईल. 42 गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात जातील, इतर राहील x वर्ग 6 गुणिले 252 छेदात राहतील 42. इथपर्यंत लक्षात आलं. आता आली पाहिजे आपल्याला काटाकाटी. तर करून घेऊया याची काटाकाटी. तर आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, 6चा पाडा येतो, तर म्हणूया 6 1 6 साइन 7 42. ओके. त्यानंतर म्हणूया 7 1 7 7 त्रिक 21 4 उरतील 7 सकून 42, म्हणजेच x चा वर्ग बरोबर 36. हे आपलं आलेलं आहे उत्तर. तर आपल्याला विचारलंय x बरोबर किती, म्हणजे या दोन्ही बाजूचं काय करायचंय, या दोन्ही बाजूचं काढायचंय वर्गमूळ. काय काढायचं, वर्गमूळ. ओके. x वर्गचं वर्गमूळ निघाल x आणि याचं वर्गमूळ निघाल 6, म्हणजे x ची किंमत किती आली आहे आपली 6. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. असं व्यवस्थित आपण पद्धतशीर उत्तर काढायची आहेत. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 19 नंबरचा प्रश्न आहे. पहा 48 आणि स्टार आणि इथं 6 दिले, म्हणजे ही 2 अंकी संख्या आहे. या संख्येचा लसावी आपल्याला 144 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा असं आपल्याला विचारले. तर लक्षात घ्या, या ठिकाणी स्टारच्या जागी आपल्याला एकही संख्या माहित नाहीये. आपण काय करू, पर्याय एक जो आहे 1, तर 1 या ठिकाणी ठेवून पाहूया त्याचा लसावी 144 येते का. ओके. तर पहा पर्याय 1 जर आपण 48 आणि इथं जर 1 ठेवला तर हे 16 होईल. यांचा जर आपण लसावी काढला तर काय येईल पहा आता. तर दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या या ठिकाणी 2 आहे, 4 पण आहे. ठीक आहे, 4 ने देऊया. 4 1 4 4 2 8 4 चौक 16. परत दोन्ही संख्येला भाग 4 ने जातो. 4 3 12 4 1 4 आणि एकदा 3 ने देऊया. इथपर्यंत लक्षात आलं. तर लसावी काय आलेला असतो, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, म्हणजे 4 चौक 16 16 त्रिक 48. लसावी किती आला पाहिजे आपल्याला 144. आलाय का नाही, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. हे 3 ठेवून पाहायचे. अच्छा, प्रत्येक ऑप्शन मधला एक एक या ठिकाणी अंक ठेवून पाहावं लागणार आहे आपल्याला, त्याविषयीचं उत्तर येईल. तर पहा 48 आणि या स्टारच्या जागेवर जर 3 ठेवले आपण तर इथं होईल 36. आता यांचा काढूया लसावी. परत दोन्ही संख्येला 4 ने भाग जातो. 4 1 4 4 2 8 4 9 36. इथपर्यंत लक्षात आलं. दोन्ही संख्येला भाग जातो 3 ने. 3 चौक 12 3 त्रिक 9. इथपर्यंत लक्षात आलं. आता पहा दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या या ठिकाणी नाही, म्हणजे एक वेळेस 4 ने भाग द्यायचा. 4 1 4 3 ला 3 आणि एक वेळेस द्यायचा 3 ने. 3 1 3. आलं लक्षात. आता लसावी म्हणजे या कडीच्यांचा सर्वांचा गुणाकार. तर इथं लिहूया लसावी बरोबर 4 गुणिले 3 पुन्हा 4 गुणिले 3. ठीक आहे. पहा 4 त्रिक इथं 12 येतील गुणिले 4 त्रिक 12. 12 गुणिले 12, 12चा वर्ग किती येतो 144. आणि पहा 48 आणि 36 या दोन संख्येचा लसावी किती आला 144. याचाच अर्थ स्टारच्या जागी कुठला अंक पाहिजे, तर 3 पाहिजे. ओके. तर पहा इथं जर उत्तर आलं नसेल तर आपण समोरचा ऑप्शन ठेवून आपल्याला असं उत्तर काढावं लागलं असतं. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा प्रश्न पहा. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी आणि तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा
अशी सूचना देण्यात आली तर तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील. पहा, हा शब्द खूप महत्वाचा आहे. या अगोदर तुम्हाला गणितामध्ये सांगितले कमीत कमी आल्यावर काय काढायचा असतो, तर हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. लसावी काढायचा, काय काढायचा, लसावी. येऊन जाईल आपलं उत्तर लगेच. ओके, तर लसावी कशाच काढायचा, 6, 8 आणि 12. कारण एक प्रतिनिधी 6 दिवसांनी, दुसरा 8 ने 12 ने येतो, तर 6, 8, 12चा आपण लसावी काढून घ्यायचा. ओके, तर इथे या ठिकाणी काढूया आपण 6, 8, 12. पहा, तिन्ही संख्येला भाग जाणे संख्या 2 आहे. 2 6, 2 8 होईल आणि 2 12 होईल. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, चलायचं पुढं. आता परत तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या नाहीये, आपण काय करू, 3 ने देऊया. 3 1 3, 4 ला 4, 3 2 6. ओके, पुढे देऊया 2 ने. 1 ला 1, 2 2 4, 2 1 आणि सगळे शेवटी 2 ने. इथं शेवटी 1 1 आली पाहिजे. ओके, चला आता यांचा काढूया लसावी. लसावी किती आला यांचा, 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. चला, 2 6, 6 2 12, 12 2 24. किती आला, 24. तर या ठिकाणी ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी 24 दिवसांनी एकत्र येतील. तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. फक्त पहा, या ठिकाणी गणितामध्ये काय आल्यानंतर काय, कोणता शब्द आल्यावर हे शब्द खूप महत्वाचे असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 21. दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3 जसे 4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या आपल्याला काढायचे. पाहिजे आता या ठिकाणी 3 4 दिलेले आहे. मग जर आपण या ठिकाणी याला आपण 3x व 4x अशा पद्धतीने लिहून घेऊया. ओके, चला आता याला सोडून घ्यायचं आहे. तर काय करणार आपण, या ठिकाणी सूत्र मांडणार. कुठलं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे सूत्र लक्षात ठेवायचं आपण. ओके, पहिली संख्या या ठिकाणी किती आहे, 3x, दुसरी संख्या ठेवूया 4x बरोबर मसावी किती आहे, 6, लसावी आहे 72. इथपर्यंत लक्षात आलं. 4 त्रिकोण 12, x गुणिले x, x चा वर्ग. या ठिकाणी 6 गुणिले 72 ठेवून देऊ. आता 6 आणि x मध्ये, हे 12 आणि x मध्ये काय असतो, गुणाकार. इथं राहील x चा वर्ग, इथं होईल 6 गुणिले 72 आणि हे 12 गुणाकारातले इथं भागाकारात येतील. इथपर्यंत लक्षात आलं. चला आता करूया याची काटाकाटी. 6 1 6, 6 दोन्ही 12 होईल. परत 2 1 2, 2 त्रिक 6, उरला एक 2 सकून 12. किती आलं, 36. x चा वर्ग बरोबर 36. याचाच अर्थ दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर x बरोबर आलं 6. किती आलं, 6. तर आपल्याला काय विचारलंय, प्रमाण आहे, तर त्या संख्या कोणत्या असं विचारलंय. तर पहा, x ची किंमत किती आली, 6. तर हे 3 आणि x आहे, म्हणजे 3 गुणिले 6, 6 त्रिक किती आलं, 18. आणि हे 4 गुणिले 6, 6 24. ओके, तर त्या संख्या कुठल्या आल्या, 18 आणि 24. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, 22 नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. दोन संख्याचा मसावी हा लसावीच्या 1/6 आहे. हे लक्षात घ्या, मसावी हा लसावीच्या 1/6 आहे. मग या ठिकाणी आपण लिहिणार मसावी बरोबर 1/6 कशाच्या, लसावीच्या. लसावी इथपर्यंत लक्षात आलं. तर आता 1/6 गुणिले लसावी x घेऊया. मसावी किती आहे आपला, इथे दिलेलं आहे गणितामध्ये 5. तर हे गुणाकार भागाकारातले 6 इकडं गुणाकारात येतील. 6 पंचे 30 होईल आणि 1 गुणिले x x होईल. म्हणजे या ठिकाणी लसावी किती आलेला आहे, 30. इथपर्यंत समजलं. आता लक्षात राहील आपल्या कुठलं सूत्र, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी.
तर लक्षात घ्या, इथं मसावी गुणिले लसावी केलं किंवा लसावी गुणिले मसावी काही फरक पडत नाही, कारण इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. कुठल्या अगोदर लिहिलं तरी चालते. आता पहिली संख्या किती असणार आहे आपली? इथे एक संख्या दिली आहे 15. दुसरी संख्या माहित नाही म्हणून x घेऊया. लसावी किती आला आपला 30. मसावी किती आहे 5. 15 गुणाकारातली इकडं भागाकारात जातील. x बरोबर 15 गुणिले 5 भागिले 30. समजलं? 15 एक 15, 15 दोन्ही 30, 5 दोन्ही 10. ओके, मग ही दुसरी संख्या किती आली 10. आपल्याला काढायची काय दुसरी संख्या कोणती असंच विचारले. ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 23. 144 आणि 300 ते 400 दरम्यानच्या म्हणजे 300 किंवा 400च्या दरम्यानची एक संख्या आहे, त्यांचा मसावी दिलाय 72. तर ती संख्या कोणती असं विचारले. पहा मसावी जर दिला असेल 72 तर मसावीच्या पटीतल्याच या ठिकाणी त्या संख्या असतात. म्हणजे ज्या कोणत्या जर दोन संख्येचा मसावी जेव्हा असतो तो काय असतो, तो मसावीच्या पटीतल्या संख्या असल्या पाहिजे. म्हणजे ही 144 कशी 72च्या पटीतली आहे, तशी 300 ते 400 मधली जी संख्या आहे ती 72च्या पटीतच असते. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, तर आता सर्वात अगोदर 300 ते 400च्या दरम्यान आहे, तर ही संख्या आहे ऑप्शन 2 इथंच कॅन्सल होईल, कारण 300 ते 400 दरम्यान नाहीये. म्हणजे या इतक्यापैकी आपलं उत्तर येणार आहे. ओके, तर आता काय करणार आपण 72चा पाडा 72 एक 72, 72 दोन्ही या ठिकाणी 144, 72 गुणिले 3 216, 72 गुणिले 4 त्या ठिकाणी 288, 72 गुणिले 5 या ठिकाणी 360, 72 गुणिले 6 त्या ठिकाणी 432. आता लक्षात घ्या, आपल्याला संख्या पाहिजे 300 ते 400च्या मधली. तर लक्षात घ्या, पहिली संख्या ही 300 पेक्षा लहान आहे, म्हणजे ही कॅन्सल होईल, ही पण कॅन्सल होईल. आता ही पण 300 पेक्षा लहान, ही पण कॅन्सल होईल. ही 300 पेक्षा मोठी, ही पण कॅन्सल. म्हणजे उत्तर काय येणार आहे या ठिकाणी 360. ऑप्शन क्रमांक 4. हे लक्षात घ्या तुम्ही. कशामुळे आलं हे, कारण हे आपल्याला गणित व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता लक्षात घ्या, 144 आणि 360 यांचा मसावी 72 येतो का पाहायचं. ते इथं लिहून घ्यायचं 144 360. चेक करूया आपण बरोबर येते का उत्तर. आता दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 12 आहे. 12चा वर्गच आहे 144. 12 त्रिक 36, शून्याला 0. परत दोन्हीला भाग जाणारी संख्या 3 आहे. 3 चौक 12, 3 दही 30. परत 2 ने भाग जातो, 2 दोन्ही 4, 2 पंचे 10. आता 5 आणि 2 ह्या संख्येला एकाच संख्येने भाग जाईल का नाही. मग हे झाले सामायिक अवयव, यांचा गुणाकार म्हणजे काय असतो मसावी. तर पाहूया 12 गुणिले 3 गुणिले 2. पहा 12 त्रिक 36, 36 दोन्ही 72. आला का मसावी आपला 72. मसावी किती 72. तर लक्षात घ्या, मसावी आला 72 म्हणजे उत्तर काय असणार आपलं 360. असं आपल्याला थोडंसं गणित वाचल्यानंतर काय करायचंय लक्षात आलं पाहिजे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 24. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी आपल्याला दिलेला आहे, तर त्या संख्या कोणत्या असं विचारले. पहा आता लसावी दिलेला आहे, तर लक्षात घ्यायचं कधी पण 2 क्रमवार समसंख्यांचा, हे लक्षातच ठेवायचं. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी किती असतो, तर तो असतो 2. हे लक्षातच ठेवायचं. क्रमवार 2 संख्या असल्या की त्यांचा मसावी किती लिहायचा कधी पण 2. आता लक्षात घ्या, आपल्याला मसावी माहिती झालाय, लसावी माहिती आहे बरोबर आहे. तर त्या 2 संख्या, तर आपल्याला सूत्र लक्षात आहे कुठलं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे सूत्र आपल्या लक्षात आहे. ओके, तर आता पहा मसावी किती आहे 2 आहे, लसावी किती आहे 544. दोघांचा गुणाकार केला 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10. किती आला 1088. इथपर्यंत समजलं. तर आता ह्या 2 संख्यांचा गुणाकार पण किती येणार आहे
1088चे यायला पाहिजे. इथपर्यंत तर कळालं. तर आता एक एक ऑप्शन पाहूया. आता पहा, हे 4 आणि 6 या दोघांचा एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार केला तर 6 चौक किती, तो 24. मग एकक स्थानी उत्तर किती येते, 4. पण आपल्याला किती पाहिजे, 8. म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल. आपण परीक्षेत उत्तर काढण्यासाठी असं शॉर्टकट काढू शकतो. पाहता इथं 2 चौक 8, एकक स्थानी किती येतो, 8 इथं येईल. त्यानंतर 4 दोन्ही 8, याचाही एकक स्थानी 8 येईल, म्हणजे हे दोन्ही येऊ शकतात. त्यानंतर परत 4 दोन्ही 8, याचाही एकक स्थानी 8 येतोय. पण लक्षात घ्या, ही 1000च्या पुढची संख्या आणि हे 20 आणि हे 22 आणि 24, म्हणजे समजा हे 20च्या जवळचे आहेत. तर 20चा जर आपण वर्ग केला तर तो 400च्या आसपास, म्हणजे 400चा येतो. म्हणजे ह्यांचा जर गुणाकार केला तर हे 1000च्या पुढे जाऊ शकत नाही. हे पण आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे. ओके. त्यानंतर या दोघांचा जर विचार केला आपण तर काय लक्षात येईल, ही 40च्या पुढे आहे, ही 40. मग 40चा जर वर्ग केला तर तो 1600 येतो. म्हणजे हे 1600च्या पुढेच गुणाकार येणार, म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल होईल. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर येणार आहे. तर याचं असणारे उत्तर ऑप्शन क्रमांक 4. 32 गुणिले 34 यांचा गुणाकार तुम्ही कमेंट करा. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 25. पहा 25वा प्रश्न पाहण्याच्या अगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाही तर लाईक करा. आणि जर तुमच्या ओळखीचे कोणी नवोदयची तयारी करत असतील तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोरला ॲप आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात टेस्ट सिरीज, रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध आहेत. तसंच या चॅनलवर देखील नवोदयचं आपल्या भरपूर सिलेबस, म्हणजे टोटल सिलेबस फ्रीमध्ये सुद्धा यूट्यूबला पण आहे. आणि जर जास्त तयारी करायची असेल तर नवोदय मिशन हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करू शकता. ओके. चला आता वेळ न घालवता सर्वात शेवटचा आणि सर्वात सोपा प्रश्न आपण सोडून घेऊया. पाहता रीनाकडे काही फुले आहेत. तिने प्रत्येकी 12 याप्रमाणे फुलाच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे 11 फुलं काय उरतात. तर आता पहा, या 12 फुलांच्या जर माळा केल्या तर किती उरतात, 11. म्हणजे या ठिकाणी एक जर फुल असलं तर आणखीन एक माळा झाली असते, म्हणजे एक लक्षात ठेवायचा. पुढे जर प्रत्येकी 16 याप्रमाणे माळा तयार केल्या तर 15 फुलं उरतात. याच्यात पण किती पाहिजे, एक. जर प्रत्येकी 18 या फुलाप्रमाणे माळा तयार केल्या तर 17 फुले उरतात, म्हणजे इथंही एक कमी आहे. तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले असतील. हा सर्वात सोपा प्रश्न. या ठिकाणी मी तुम्हाला म्हणलं की हा सर्वात सोपा प्रश्न आहे, कारण इथं काय नाव आले, कमीत कमी. म्हणजे काय काढायचा, तर या अगोदरही मी तुम्हाला सांगितले, तर काढायचा लसावी. तर कोणाचा काढायचा, तर 12, त्यानंतर 18 आणि 16. ओके. तर या ठिकाणी पहा 12, 18, 16 यांचा काढून घेऊया लसावी. कितीने भाग देऊया, 3ने. 3 चौक 3 ने 2 ने देऊया. 2 सकून 12, त्यानंतर 2 आठी 16, 92, 18. एक मिनिट परत इथे लिहूया, 12, 18, 16. 2 सकून 12, 92, 18, 2 आठी 16. ओके. परत 3ला भाग जाणारी संख्या नाहीये, पण 2ला भाग जाणारी संख्या आहे 3. तर पहा 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 8ला 8. परत 2 ने देऊया, 2 एक 2, 3ला 3, 2 चौक 8. आता पहा इथं 4 आणि 3, म्हणजे एकदा 3 ने देऊया आणि एकदा कितीने देऊया, 4 ने देऊया. आलं एक एक उत्तर. आता पहा 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. इथपर्यंत लक्षात आलं. तर पहा 2 त्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36, 36 गुणिले 4. ओके. 6 चौक 24, हातचा 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, 144. तर कमीत कमी तिच्यापाशी 144, पण प्रत्येक वेळेस एक फूल कमी. या ठिकाणी हार बनण्यासाठी प्रत्येक वेळेस एक फूल कमी होऊ लागलो, म्हणून याच्यातून -1 करा,
43, तर कमीत कमी त्याच्याकडं किती फुलं असतील तर 143 फुलं असतील. का? कारण पहा 12 फुलाच्या माळा केल्या तर 11 फुले शिल्लक राहू लागली, म्हणजे एक फुल कमी होऊ लागलं प्रत्येक वेळेस. 16 फुलाच्या केल्या तर 15 फुलं शिल्लक राहू लागली. म्हणून आलेल्या उत्तरातून एक आपण काय केलेलं आहे, वजा केलेला आहे. म्हणजे याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.